विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील आहेत सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं। दानवे साहेब, नागपूरमध्ये तणाव निर्माण झालेला होता काही वेळापूर्वी, दगडफेकीचा प्रकार घडला 2 गटांमध्ये आणि पोलिसांनी आता परिस्थितीवर नियंत्रण तर मिळवलंय, पण कायदा सुव्यवस्थेला थेट आव्हान दिलं गेलं नागपुरातल्या। आपली पहिली प्रतिक्रिया? वाटतं सरकारला दंगली पाहिजे होत्या आणि या दंगली सरकार पुरस्कृतच आहे। सरकारलाच अशा दंगली व्हाव्यात असं सरकारला अपेक्षित दिसतं, कारण नागपूर हे आपल्या राज्याची उपराजधानी आहे। राज्याचे मुख्यमंत्री नागपूरचे आहेत, गृह खातं त्यांच्याकडे आहे आणि असं असताना तिथे दंगल घडते, याचा अर्थ सरकारचाच या दंगलीला पाठिंबा दिसतोय। दानवे साहेब, खूप मोठा आरोप आहे आपला सरकारवर। बिलकुल आरोप आहे माझा। बरं, काही प्रतिक्रिया आल्या होत्या समोर, त्यामध्ये काहींचं असं म्हणणं होतं की जाणून बुजून हे सगळे प्रकार केले जात आहेत। आपल्यालाही असंच वाटतं? बिलकुल जाणून बुजून चालू आहे, जाणून बुजून या सगळ्या गोष्टी चालू आहे की दंगली व्हाव्यात, समाजात भेद व्हावेत, समाजात फूट पडावी आणि यांच्या राजकारणाच्या पोळ्या भाजल्या जाव्या। बर, आणि दानवे साहेब, सकाळी जे आंदोलन झालं औरंगजेबाच्या कबरीच्या अनुषंगानं विरोधातलं, खरं तर त्याचे पडसाद आता रात्री उमटण्याचं काय कारण वाटतं आपल्याला? पूर्वनियोजित होता हा सगळा प्रकार असं वाटतं? पोलिसांनी शोधलं पाहिजे ना। सकाळचे जे आंदोलक आहेत त्यांनाही शोधलं पाहिजे आणि संध्याकाळचे आंदोलक आहेत त्यांनाही शोधलं पाहिजे। बर, पण आपल्याकडे काही थोडीफार माहिती या संदर्भातली असेलच। आपल्याला काय वाटतं नेमकं याबद्दल? सरकारलाच दंगली व्हाव्या असं वाटतंय, त्या हेतूनं या महाराष्ट्रातलं वातावरण सरकारच्या विचाराच्या संघटना खराब करण्याचा प्रयत्न करतात। बरं, पण दानवे साहेब, थेट कायदा सुव्यवस्थेलाच आव्हान दिलं जातं, त्याबद्दल काय वाटतं? आणि आवाहन नेमकं काय कराल आपण या अनुषंगानं नागपूरकरांना? हे पण शांतता बाळगली पाहिजे। दंगली सरकारलाच अपेक्षित आहे, सरकारला दंगली व्हाव्या असं वाटतात। मला वाटतं दंगे करणं हा काही कोणत्या प्रश्नावर उत्तर नाही। शांततेत या सगळ्या गोष्टीला सामोरं गेलं पाहिजे। हे समोरच्यांनी कोणी काही केलं म्हणून आपण काही रिएक्शन द्यावी मला असं वाटत नाही। शांतता सगळ्यात महत्वाची आहे। दानवे साहेब, विधिमंडळात त्याचे पडसाद निश्चितपणे उमटतील, आपल्याला काय वाटतं? बघू ना आता काय काय होतं, कोण कोण काय काय भूमिका घेतात बघू। सरकार आणि पोलीस कशा पद्धतीने अपयशी ठरले कळतंय। ठीक आहे दानवे साहेब, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं। आणि राज्य सरकार पुरस्कृत या दंगली आहेत असा अत्यंत गंभीर आरोप त्यांनी राज्य सरकारवर केलेला आहे। राज्य सरकारचं आणि गृह खात्याचं अपयश आहे असं सुद्धा अंबादास दानवे यांचं म्हणणं आहे। या दंगली व्हाव्यात असं राज्य सरकारलाच वाटत असावं अशी शंका देखील त्यांनी यावेळेला उपस्थित केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।